हायकोर्टाच्या आदेशानंतर एफडीएकडून मंत्रालयाच्या कॅन्टीनची पुन्हा तपासणी। दोन्ही कॅन्टीनमध्ये स्वच्छतेसाठी पळापळ। एफडीएला दुपारी 3 वाजेपर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देश। अमित शहांच्या पुणे दौऱ्यावरून राजकीय वातावरण तापलं। शहांच्या दौऱ्याला काँग्रेसचा विरोध। उद्या निषेध आंदोलन करणार तर शहांच्या हस्ते टिळक पुरस्कार देणं नैतिक अधिपतन। राऊतांचीही टीका। देशाच्या गृहमंत्र्यांचे हात विद्यार्थ्यांच्या रक्ताने बरबटलेत। संजय राऊतांचा अमित शहांवर निशाणा तर दीपकेंना विष्णूचा अवतार म्हणणाऱ्यांनी शहांवर बोलू नये। नवनाथ बन यांचा पलटवार। संसदीय अधिवेशनाचा 10वा दिवसही गोंधळाचा। लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज 3 ऑगस्टपर्यंत स्थगित। अमित शहांविरोधात संसद परिसरात विरोधकांचं आंदोलन। अमित शहा गायब झाल्याचीही टीका। आधी हाडं मोडलात, आता एफआयआर करून खाती बंद करताय। मोदी शहा तुम्ही जेएनझीला धमकावून गप्प करू शकत नाही। राहुल गांधींचा हल्ला बोल। दिल्ली पोलिसांच्या कारवाईवरती प्रश्नचिन्ह उपस्थित। जंतर मंतरवरील पोलिसांविरुद्ध चुकीचं नॅरेटिव्ह पसरवला। वडील घरी आले तेव्हा गणवेश रक्ताने माखला होता। पत्रकार परिषद घेत दिल्ली पोलिसांच्या कुटुंबाने आपबीती मांडली। भिवंडीतील इमारत दुर्घटना अत्यंत दुर्दैवी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ट्विट करत शोक व्यक्त। प्रकरणामध्ये तात्काळ गुन्हा दाखल करून कारवाईचेही आदेश। मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून भिवंडीमध्ये दुर्घटनास्थळाची पाहणी। परवानगी न घेता दुरुस्तीचं काम सुरू होतं। महाजनांची माहिती तर मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत देण्याचं आश्वासन। भिवंडीमध्ये धोकादायक 4 मजली इमारत कोसळली। ढिगाऱ्याखालून 9 मृतदेह बाहेर काढले। 12 तासाहून अधिक काळापासून एनडीआरएफकडून रेस्क्यू ऑपरेशन। मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती। यवतमाळमध्ये पुराच्या पाण्यात कारसह कुटुंब वाहून गेलं। दुर्घटनेमध्ये एका मुलीचा मृतदेह सापडला। वडील बचावले तर आई आणि एक चिमुकली बेपत्ता। एनडीआरएफकडून शोधकार्य सुरू। दारव्हा तालुक्यातील दुर्घटनेनं संपूर्ण परिसर हादरून गेला। रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे बाळ जमिनीवर पडलं। गर्भवतीचा आरोप। विरारच्या डॉक्टर जोगळेकर रुग्णालयातील धक्कादायक घटना। बाळाची प्रकृती चिंताजनक। सध्या ठाण्यामध्ये उपचार सुरू। डॉक्टर जोगळेकरांची माध्यमांसोबत बोलण्यास टाळाटाळ।